लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरले आणि या ठिकाणी शिवसेना, ठाकरे शिवसेना, शिंदे आणि छावा क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लासलगाव पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत. मला हे सांगा, तुम्ही तुमच्या एकंदरीत काय मागण्या आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आंदोलन करण्यामागचं कारणच हे आहे की आशिया खंडातली मोठी बाजारपेठ आहे. इथून कांद्याचा प्रश्न मार्गी लागला जातो. भावांतर योजना सरकारनं तात्काळ या माध्यमातून लागू करावी. राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन या ठिकाणी चालू आहे. 15 आमदारांच्या माध्यमातून तो प्रश्न मांडला जावा, शिवा पाटलांनी सांगितलं. आणि जर त्याच्यातून तो मार्ग निघाला नाही तर सरकारचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न जर मिटला, त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल. काय तुमची एकंदरीत काय मागणी आहे? आमची मागणी आज अशीच होती की जिल्ह्यामध्ये चांदोड बाजार समिती बंद झाली, परवा लासलगाव बाजार समिती बंद झाली. कांद्याचे बाजार 1,000 रुपयाच्या आत आज आलेले. कोणतरी सांगत होतं की बाजार 1400 रुपये, पण आम्ही सकाळपासून इकडं मार्केटमध्ये ही 1,000 रुपयाच्या आत बाजार समितीचे या ठिकाणी भाव आलेले. शेतकऱ्यांना परवडत नसेल तर संविधानिक पद्धतीने कोणत्या तरी मार्गाने आंदोलन होणे गरजेचे आहे, जेणेकरून राज्याला आणि केंद्राला या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. लासलगाव बाजार समिती आशिया खंडातली नंबर 1 ची बाजारपेठ या ठिकाणाहूनच भाव निघतात. आणि त्या ठिकाणी माझं तर आमची मागणी अशी आहे की राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातली 15च्या 15 आमदारांनी आज विधानसभेमध्ये ही लक्षवेधी केली पाहिजे की जोपर्यंत केंद्र सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, भावांतर योजना लागू करत नाही आणि या ठिकाणी नाफेड सारख्या चुकीच्या संस्था काम करताना त्या ठिकाणी बंद होत नाही आणि नाफेड स्वतः या मार्केटमध्ये लिलावामध्ये जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत ह्या विचाराधीन अशा लक्षवेधी विधानसभेमध्ये झाल्या पाहिजे, अशी आमची मागणी. तुम्ही पाण्याच्या टाकीवर कांद्याची माळ घालून वरती चढलात, काय तुमची एकंदरीत मागणी? आमच्या शेतकऱ्यांच्या कुठलाही माल असो त्याला भाव नाही. मुळात तर कांद्याची अशी परिस्थिती झाली आहे की म्हणजे उत्पन्न खर्च हा 25 रुपये प्रति किलोला खर्च येतो आणि आता भाव चालू आहे 1,000 रुपयाच्या आत. तर आता आम्हाला वरती असताना खालून फोन आला का 1400 रुपये बाजार चालू आहे. 1400 सुद्धा हा भाव परवडत नाही आम्हाला. 25 रुपये खर्च येतो आणि जर 1400 भाव आहे, आम्हाला किमान भावांतर योजनेच्या अंतर्गत आम्हाला भाव जे कांदे जर 1900 गेले त्याला 100 रुपये परतावा द्यावा. ज्या भावांतर योजनेअंतर्गत जे 1500 गेलं त्याला 500 रुपये रिटर्न द्यावा. ही परिस्थिती शेतकऱ्यांची अशी ओढवली, ज्यावेळेस स्थानिक जिल्ह्यातले जेवढे 15चे 15 आमदार आहे, त्या 15चे 15 आमदारांनी या कांद्यावरती बोललं पाहिजे. या नाशिक जिल्ह्यामध्ये सगळे शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आले, पण त्यांचं लक्ष शेतकऱ्यांकडे नाही. जर आम्ही प्रथमतः या 15चे 15 आमदारांच्या शेतकऱ्याच्या वतीने जाहीर निषेध करतो, कारण यांना शेतकऱ्याचं कुठलंही घेणं देणं राहिलं नाही. एकंदरीत पाहता विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. त्या ठिकाणी लक्षवेधीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे आणि कांद्याला भावांतर योजना जाहीर करावी, अशी एकंदरीत यांच्या मागण्या आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक.